हां. मुलांनो, आज आपण मराठी या विषयातील गद्यपाठातील उपघटक सायकल म्हणते मी आहे ना हा पाठ आज आपण बघितला आणि याचा अभ्यास देखील आपण केला. या पाठामध्ये आपण सायकल चालवण्याचे विविध फायदे, मग ते शारीरिक असतील सामाजिक असतील हे आपण बघितले आणि त्यानुसारच आपण आज त्याचा पूर्ण अभ्यास केला. तर सांगा बघू विद्यार्थ्यांनी, सायकलचा जन्म कोणत्या देशात झाला? बरोबर, फ्रान्स या देशामध्ये सायकलचा शोध लागला किंवा तिथे तिचा जन्म झाला. मग सायकलचा जन्मदाता हा MD सीवर्थ होता. 1690 त्याने फ्रान्स येथे तिचा जन्म झाला आणि त्याने तिथं शोध लावला त्यांचा. MJ लॉसन यांनी गती देण्यासाठी पिढेलला साखळीचा दंतदबकडी बसून 1897 साली जॉन डनलॉप यांनी टायरचा शोध लावून अशा प्रकारे खरा सायकलला वेग आणून दिला. आणि या सायकलीचा वापर दैनंदिन जीवनामध्ये आपण तर करतोच आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी असेल, वस्तूंना वाहून येण्यासाठी असतील, अशा प्रकारे आपण या सायकलचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी आपण करत असतो. आणि म्हणून या सायकलचा शोध MC सीवर्स आणि याचा शोध फ्रान्स या देशामध्ये लागला. मग सायकल चालवण्याचे विविध फायदे तर तुम्हाला माहितीच असेल, तर सांगा बघा विद्यार्थ्यांना, शारीरिक फायदे कोणकोणते आहेत सायकल चालवण्याचे? अगदी बरोबर, सायकल चालवण्यामुळे शारीरिक व्यायाम तर होतोच, त्याचबरोबर स्नायू असतील ते बळकट होतात, प्रतिकारशक्ती वाढते, व्यायाम पण होतो आणि सायकलमुळे आपले पैसे देखील वाचतात. वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात किंवा आपण स्वतःही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सायकलमुळे जाऊ शकतो आणि आपली वेळ आणि पैसे याची सुद्धा बचत होत असते. बरोबर, पण याच फायद्याबरोबर जसे सायकल चालवण्याचे शारीरिक फायदे, त्याचबरोबर वैयक्तिक आणि सामाजिक फायदे देखील सायकल चालवण्याचे आहे. सायकल चालवण्यामुळे आपला घाम तर निघतोच, म्हणजे शारीरिक व्यायाम तर होतोच, पण जास्त सायकल चालवल्यामुळे आपले फुफ्फुसे देखील अधिक सक्रिय होतात किंवा ते अधिक कार्यक्षम होतात. मांसपेशी ज्या असतात आपण त्या सुद्धा तंदुरुस्त राहतात आणि घाम निघाल्याने आपला मेद सुद्धा जळतो, म्हणजे आपली जी तब्येत असते किंवा आपली शरीरयष्टी असते ती सुद्धा सुदृढ राहण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचबरोबर पैसे सुद्धा वाचतात. मग सायकल चालवण्यामुळे आज जे फायदे सामाजिक ते कोणकोणते, जसं आपण वैयक्तिक बघितले किंवा शारीरिक फायदे बघितले, त्याचप्रमाणे जे सामाजिक फायदे ते कोणते असू शकते सायकल चालवणे? आपण बघतो आजूबाजूला जे इतर वाहनं असतात त्यामुळे त्यांना पेट्रोल असेल डिझेल असेल ते लागतो त्याला आणि त्याच्यासाठी पैसे सुद्धा लागतात. मग याचप्रमाणे सायकल चालवण्यामुळे सामाजिक फायदा, म्हणजे सामाजिक म्हणजे काय, तर आपला स्वतःचा नाही तर समाजाचं म्हणजे काय, मग आपला समाजातील देशातील असतील मग त्यामध्ये त्या पेट्रोल डिझेल बचत असेल किंवा इतरही गोष्टी त्यात येत असतात. मग सायकल चालवण्यामुळे काय होत असतं, जे पेट्रोल डिझेल सायकलला तुम्हाला माहितीच आहे, सायकलला काय पेट्रोल लागत नाही. सायकल ही काय असते, आपण स्वतः चालवत असतो पेडल मारून आणि त्यामुळे आपला काय शारीरिक कष्ट होतात, कुठलं पेट्रोल किंवा डिझेल लागत नसतं आणि त्यामुळे शरीर तर निरोगी राहतच, त्याचबरोबर पेट्रोल डिझेल बचत होतीच आणि सायकलच्या वापरामुळे आपण निरोगी तर राहतोच, त्याचबरोबर इतर साधनांना जे पेट्रोल डिझेल लागतं याची सुद्धा बचत होती. कारण का, जर आपण सायकल वापरली तर याचा तुटवडा भासणार नाही, याचा वापर जास्त होणार नाही, त्यामुळे पर्यायी इंधनाची बचत होती व परदेशात जे इंधनामुळे आपल्याला लागणारा जो खर्च आहे, जे पैसे ते सुद्धा देखील वाचतात आणि त्याच पद्धतीने मग ही एकंदरीत समाजाचा किंवा आपल्या देशाचा सुद्धा त्याच्यापासून बचत होते एक प्रकारे. आणि हे आपला एक राष्ट्राला हातभार किंवा राष्ट्र सुधारणा असेल किंवा राज्य वाढीस आपल्या एक प्रकारे मदत होत असते. एकदम बरोबर. मग यासाठी आपण सायकल ही नेहमी वापरली पाहिजे किंवा सायकलचा वापर पुरेपूर केला पाहिजे आणि यामुळे आपण आपली छोटी मोठी कामं करू शकतोय किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतोय किंवा वस्तू ने आण करू शकतोय आणि त्याचबरोबर प्रदूषणसुद्धा, म्हणजे पर्यावरणाचा सुद्धा आपण ऱ्हास होण्यापासून टाळू शकतोय. कारण का, सायकल चालवल्यामुळे कुठलेही प्रदूषण होत नाही, वायू असेल किंवा इतर, तर त्यामुळे आपण पर्यावरणपूरक असा सायकलचा वापर करू शकतोय आणि इंधन वाचू शकतोय. त्याचबरोबर आपण बघतो काही इतर जे साधने, गाडी असेल किंवा मोटरसायकल असेल किंवा दुसऱ्या ज्या गाड्या
यामुळे जी वाहतूक वाढत असते तर ती वाहतूक सुद्धा होत नाही आणि जी जागा लागते ती सुद्धा कमी लागते. असे सायकल चालवण्यामुळे केवळ सायकलचा वापर केला तर वेगवेगळे फायदे होत असतात. अशा आपण हे समोर कौशल्य घेतले.